नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपण आता सध्या आहोत शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ अशोक पवार यांचा आज प्रचाराचा शुभारंभ आहे। त्यांच्या जन्मगावी केरली ह्या गावातून मारुती मंदिराला नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून या ठिकाणी आता प्रचाराचा शुभारंभ होतोय। प्रचाराच्या शुभारंभासाठी केरली गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या 70 वर्षामध्ये पहिल्यांदा केरली गावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे आणि हा आनंद गावकऱ्यांना खूप मोठा मोलाचा वाटलेला आहे। कारण विश्वनाथ पवार हा युवक आणि नवसंकल्प घेऊन जाणारा युवक, तरुण आणि तडफदार उमेदवार आहे, अशा गावकऱ्यांच्या इथल्या प्रतिक्रिया आहेत। आदरणीय शिवसेनेचे नेते आमदार चंद्रदीप नरके आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या मार्गदर्शनातून आणि खंबीर साथातून ही उमेदवारी विश्वनाथ पवार यांना फायनल झालेली आहे। पाहूया केरली गावच्या ग्रामस्थांच्या मनात नेमकं काय आहे। आत्ताच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी करवीरचे आमचे लाडके आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गावचे सुपुत्र शिहे मतदारसंघातून लढत करत आहेत विश्वनाथ अशोक पवार यांना आमच्या गावातून फुल पाठिंबा आहे आणि एकजुटीनं त्यांना मतदान आम्ही करणार आहोत। तसेच आमच्या समाजातर्फे 100% आम्ही मतदान करू। तसेच आमच्या पार्टीचे नेते अमित पाटील भैया त्यांचाही फुल पाठिंबा आहे। त्यामुळे विश्वनाथ पवार हे 100% निवडून येणारच, यात काही शंका नाही। त्यांचे कार्य चांगले आहे, त्यांची माणुसकी चांगली आहे, सगळ्यात मिळून मिसळून काम करणारे आहेत, चांगलं नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व पुढं जाणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत गावातील आणि त्यांना फुल पाठिंबा आम्ही करणार आहोत आणि सगळ्यांनीच त्यांना फुल पाठिंब्यानं मतदान करावं आणि शिवसेना ह्या धनुष्यबाण ह्या चिन्हासमोरील तिन्ही ठिकाणी त्यांना मतदान करावं ही सर्वांना माझी कळकळीची विनंती। नमस्कार, मी समर्थ पाटील, केरली गावचा रहिवासी। आमच्या गावातून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ अशोक पवार इथं इलेक्शनसाठी उभे आहेत। त्यांना आमच्या गावातून भरपूर असं सपोर्ट मिळणार आहे आणि नक्कीच ते विजयी होतील अशी आमची ग्वाही आहे। नमस्कार, मी भगवान बाबूराव पाटील, केरली हनुमान दूतचे माजी चेअरमन आहेत। आमच्या गावातील विश्वनाथ अशोकराव पवार हे निवडणूक रिंगणात शिहे मतदारसंघात उभारलेले आहेत। गेले 25-30 वर्षे इथे शिहे मतदारसंघात कॉन्ट्रॅक्टर आहेत, चांगले तडफदार आहेत, शिकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी 75 ते 80% या 11 गावातील मतदान होऊन त्यांना तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या पाठीची ठामपणे आहे आणि त्यांना विजय करायला ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी बाबुराव पारळे, सेवानिवृत्त परिमंडळ वनाधिकारी, वन विभाग, कोल्हापूर। माझ्या गावामध्ये गेली 25-30 वर्षे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती तिकीट मिळाले नव्हते। ते विश्वनाथ पवार यांच्या कृपानं आमच्या गावात शिवसेनेचे तिकीट मिळालेले आहे। तरी आमच्या गावचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे। नमस्कार, मी शशिकांत रामचंद्र पाटील, शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातून आमच्या गावचे विश्वनाथ अशोक पवार हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक रिंगणात उभे आहेत। अतिशय उत्तम आणि कर्तृत्ववान व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे आणि केरली गाव तसेच पंचक्रोशीतली सर्व 11 गावांमध्ये जास्तीत जास्त त्यांना एकदम एक नंबर असा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना केरली गावातून 80 ते 85% लोक सहकार्य करत आहेत। धन्यवाद। माझं नाव तानाजी दिनकर गवळे, माजी डेप्युटी सरपंच मी आहे। शिहे जिल्हा परिषद मतदारसंघातून पहिल्यांदाच आमच्या गावासाठी तिकीट मिळालेलं आहे। विश्वनाथ अशोक पवार हे निवडणुकीसाठी उभा राहिलेले आहेत आणि त्यांच्या मागं आम्ही ठामपणे आहे।
जवळजवळ 80% गावाचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. ही जिल्हा परिषद निगवे पंचायत समिती आणि केरले गावातून उत्कृष्ट प्रतिसाद आहे. आणि विश्वनाथ पवार आणि कुर्रे यांच्या पत्नी पंचायत समिती जिल्हा परिषद विश्वनाथ अशोक पवार हे 100% विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. आणि आमच्या 12 गावातून त्यांना भरपूर प्रतिसाद आहे आणि त्यांची कार्यपद्धत ही चांगली आहे. आणि आम्ही कट्टर शिवसैनिक असून त्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी राहणार. रामकृष्ण हरी मोठ्या. माझं नाव नितीन दिनकर पाटील. मी आमच्या गावाला विश्वनाथ अशोक पवार यांच्या रूपानं 70 वर्षामध्ये पहिल्यांदाच आमच्या गावाला जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे. विश्वनाथ अशोक पवार यांच्या रूपानं आमच्या गावाचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातं आहे. तर ह्या सगळ्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही केरली गावचे सर्व नागरिक, युवा पिढी, ज्येष्ठ सर्वांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे. आणि आम्ही सर्व एकमतानं त्यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करण्याचा निर्धार करत आहे. नमस्कार, मी अजित पाटील, केरली गावचा रहिवासी आहे. विश्वनाथ अशोक पवार साहेब यांचं साधारण 4 ते 5 वर्ष झालं या मतदारसंघात, शिहे जिल्हा परिषद मतदारसंघात कार्य म्हणा, तरुणांच्या क्रीडा क्षेत्रात त्यांचं अनमोल सहकार्य आहे. आणि त्यामुळं आमच्या गावातून आणि त्यांना या जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद आहे. आणि नक्कीच ते विजयापर्यंत झेप घेणारच, यात काही शंका नाही. आणि आमच्या गावातूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळेल. माझे नाव सतीश कांबळे, राहणार केरली. श्री विश्वनाथ पवार साहेब हे आमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची महती जर थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी शाळा हा जिल्हा परिषदची मराठी शाळा एवढा दुर्लक्षित विषय सर्वीकडे झालेला आहे. तरी मराठी शाळेचा पुनर्जीवन करण्याचं काम म्हणजे पहिल्यापासून मराठी शाळेचे जी गोरगरिबांची जी मुलं शाळेत शिकतात त्यांना प्रोत्साहन देऊन शाळेत नेणे, शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवणे, शाळेला जे काही मदत लागेल ती विश्वनाथ पवार साहेबांनी केलेले आहे. आणि आमच्या गावामध्ये विविध विकास कामं सरपंच असताना त्यांनी पार पाडलेले आहेत. आणि सध्या शिहे मतदारसंघामध्ये सगळ्यात तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून नव्यानं उदयास आपले विश्वनाथ पवार साहेब आहेत व त्यांना जर प्रचंड बहुमताने निवडून द्यावे सगळ्यांनी ही आमची माफक अपेक्षा आहे. आणि विश्वनाथ पवार शिहे मतदारसंघाचा नक्कीच जाज्वल आणि चांगला विकास करतील याच्यात मला तिळमात्रही शंका वाटत. मतदारसंघातून आपल्या गावचे विश्वनाथ पवार व निगवे पंचायत समितीमधून रुपाली निवास कुर्ले निगवे यांच्या प्रचाराचा या ठिकाणी आपण नारळ फोडलेला आहे. तरी शिहे पंचायत समितीमधून शीतल कदम या आपल्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार आहेत. तर या सर्वांचा प्रचाराचा नारळ आपण या ठिकाणी फोडलेला आहे. तर आपण सर्वांची नारळ फोडला म्हणजे काम झालं नाही. आता खरी जबाबदारी आपली चालू झालेली आहे. आपण सर्वांनी आणि आपले जेवढे मतदारसंघात जेवढे पाहुणे आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन बसायचं. 5 तारखेपर्यंत आपण हा शिवधनुष्य उचललेला आहे. आणि हा श्रीरामाचा शिवधनुष्य विजयाचा गुलाल घेऊन परत याच ठिकाणी आपण 7 तारखेला जमायचं आहे. आश्वासित करतो. आणि 2 शब्द आपले माननीय नरकी साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्यांचे पहिला मी आभार मानतो. माननीय आमचे बाजीराव नाना पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य त्यांच्या माध्यमाखाली आज आम्ही इथे जमलेलो आहोत प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी. आणि इथं सर्व जमलेले आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत सर्वांचे मी इथं लवकर जमल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि इथून पुढचे फक्त 5 तारखेपर्यंतचे सगळ्यांनी माझ्यासाठी दिवस खर्च करा. 12 आणि 24 तास त्या पुढचे 5-10 वर्ष जे असतील ते विश्वनाथ पवार तुमच्यासाठी खर्च करेल एवढंच फक्त आश्वासन करतो. तुम्हाला पंचायत समितीतून नरके साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. आज नारळ